Hi, congratulations to all 12th pass students and MHT CET students, those who were looking for B Pharmacy admissions and rounds 2021, which are going to happen during 9th December 2020 to 5th January 2020. I am Dr. Vijay Wagh. I am going to explain the process in simple words rather than in a Marathi language. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट सेल CET सेल मुंबई यांनी पब्लिश केलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे बी फार्मसी ॲडमिशन्सची इलिजिबिलिटी 2020-21साठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ यामध्ये 45% म्हणजेच 135 मार्क फॉर ओपन कॅटेगरी आणि 40% म्हणजेच 120 मार्क्स फॉर कॅटेगरी स्टुडंट्स. सो या सगळ्या तुमच्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. नंतर MHT CET स्कोअर हा नॉन झिरो पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरा भाग ज्या विद्यार्थ्यांनी नीट स्कोअर दिलेली आहे आणि त्यांचा नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोअर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यामध्ये एंट्री आहे. महाराष्ट्र कॅन्डिडेट्स, ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आणि NRI, OCI, PIO, CIWGC, फॉरेन नॅशनल्स कॅन्डिडेट सुद्धा यामध्ये एलिजिबल आहेत. फीस जनरल कॅटेगरी महाराष्ट्र स्टुडंट्स अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट्स आणि CIWGC स्टुडंट्ससाठी 800 रुपीज ही फीस आहे, ज्याचं ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि विच इज नॉन रिफंडेबल. दुसरी गोष्ट, जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत जसं SC, ST, VJ/DT, NT A B C D, OBC, SBC, EWS आणि पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे स्पेशली एबल्ड या सर्वांसाठी 600 रुपये फीस आहे. आणि जे NRI, OCI आणि PIO किंवा फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 5000 रुपीज फीस आहे. आता ॲडमिशन शेड्यूल 2020-21चं मी एक 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिला पार्ट आहे फॉर्म फिलिंग आणि मेरिट लिस्टपर्यंतची प्रोसेस, जो पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण डिस्कस करू. आणि नंतरची राऊंड 1, राऊंड 2 आणि शेवटचा गव्हर्नमेंट राऊंड, इन्स्टिट्यूट्स राऊंड्स आपण थोडक्यात बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन कशी तुम्हाला पुढे जायचं आहे आणि कशी ही प्रोसेस असेल. तर पार्ट 1मध्ये शक्यतो शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन्स जे आपण ह्या आठवड्यात बघतोय, त्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट आणि त्यावरचे ग्रीव्हन्सेस आणि त्यानंतरची फायनल लिस्ट ह्या गोष्टी होतील. त्यानंतर कॅप राऊंड 1 सुरू होईल. कॅप राऊंड 1 नंतर त्याचे अलॉटमेंट, त्याचं त्या कॉलेजेसला तुमचे रिपोर्टिंग, त्यानंतर कॅप राऊंड 2 त्याचं रिपोर्टिंग, त्याची अलॉटमेंट आणि त्या सर्व ह्या दोन्ही राऊंड नंतर जो शेवटचा राऊंड राहील त्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड आणि एडेड इन्स्टिट्यूट लेवलचे जे ॲडमिशन्स असतील ते राऊंड्स असतील. तर आपण एक थोडक्यात टाईम शेड्यूल बघूयात. पार्ट 1मध्ये शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स जे 6 दिवसांकरता राहणार आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. 9/12/2020 ते 14/12/2020 रात्री 11:59 यामध्ये महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया स्टेट, NRI, OCI, PIO ह्या सर्वांसाठी MHT CET नॉन झिरो स्कोअर आणि कॅन्डिडेट्स ऑब्टेनिंग ऑल इंडिया कॅन्डिडेचर ॲज वेल एज NRI यांच्यासाठी नीट नॉन झिरो स्कोअर. ज्या मुलांना कॅप राऊंड थ्रू म्हणजे त्यांना जे बेनिफिट ॲडमिशन्सचे फीसच्या माध्यमात घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी 9 ते 14पर्यंतची डेट आहे. अदर दॅन दिस नॉन कॅप राऊंड स्टुडंट्स 14 जानेवारीपर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रोसेस 9 पासून चालूच राहणार आहे. म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी हा नॉन कॅप स्टुडंट्ससाठी असेल, ज्यांना स्कॉलरशिपचा बेनिफिट शक्यतो मिळू शकणार नाही. दुसरी कॅटेगरी आपण बघूया, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड, जे आजपासून सुरू झालेलं आहे ते 15 तारखेपर्यंत असेल. त्यामध्ये काही एरर असतील तर त्या रिव्हर्ट करून त्याचं रेक्टिफिकेशन करून आणि रिसबमिट करायचं आहे. जे स्टुडंट NRI, PIO, OCI, CIWGC आणि FN फॉरेन नॅशनलचे असतील त्यांनी डायरेक्ट हा भरलेला पूर्ण फॉर्म म्हणजे जो प्रिंटआउट फॉर्ममध्ये असेल तो डायरेक्टली पोस्ट करायचा आहे द प्रिन्सिपल, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कलिना, सांताक्रूज, मुंबई या ॲड्रेसवर त्यांना पाठवायचं आहे.
ज्यांची ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी सेंटर्सला केली जाईल. आणि फॉर अदर दॅन नॉन कॅप राऊंड ही जवळपास मी सांगितलं तसं पुढच्या ड्युरेशनसाठी चालूच राहील. पार्ट 2 मध्ये आपण बघूयात. त्यामध्ये तिसरी स्टेज जसं की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट ही 17 डिसेंबरला असेल. त्यानंतर ती बघून त्यामध्ये काही जर ग्रीव्हन्सेस तुम्हाला असतील तर ते सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स हे 2 दिवस असणार आहेत, 18 आणि 19 तारखेला 5 वाजेपर्यंत. त्यानंतर 21 तारखेला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट ही असेल. आणि सर्वात शेवटच्या स्टेजला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स विथ मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 यासाठी जे इलिजिबल आणि त्याचं पूर्ण मॅट्रिक्स हे 21 तारखेला आपल्या हाती येईल. ही झाली दुसरी प्रोसेस. इथून पुढे हा कॅप राऊंड ही प्रोसेस सुरू होते की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. 22, 23 आणि 24 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे प्रिफरन्सेस आधीच डिसाईड करून ठेवायचे आहेत की तुम्हाला तुमच्या मेरिटप्रमाणे, मार्कांप्रमाणे, पर्सेंटाईल स्कोरप्रमाणे कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकेल. सर्वांनाच गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा हाय मेरिट रँकिंग इन्स्टिट्यूट्सला ॲडमिशन मिळू शकत नाही. तर याचा एक अभ्यास साधारणतः मुलांना करून ठेवायचा आहे की आपल्याला आपल्या रिजन वाईज, आता पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये बरेच मुलं बाहेरच्या शहरात किंवा राज्यात जाण्याचा प्रिफरन्स करणार नाही, तर त्यांनी त्यांच्या लोकल प्लेसेसला छान कॉलेजेस शोधून ठेवायचे आहेत. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 27 डिसेंबरला ही डिस्प्ले झालेली असेल. त्यानंतर पार्ट 4 दॅट इज 9th स्टेज कॅप राऊंड 1 अलॉटमेंट. तुम्ही सेल्फ व्हेरीफाय केलेले जे सीट अलॉटमेंट तुम्ही केलेले असतात कॅप राऊंड 1 मध्ये, तुम्ही ते ॲक्सेप्ट करून क्वालिफाईंग सर्व चेक करून अपलोड केलेले असतात. त्यानंतर तुम्हाला काही ग्रीव्हन्सेस असतील तर ते पण तुम्हाला देण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्यांनी तो रिपोर्ट द ग्रीव्हन्स थ्रू हिज ऑर हर लॉग इन ऑनलाईन मेड ओनली करायचं आहे. अलॉटमेंटचे जे सीट असतील फर्स्ट प्रिफरन्स म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा XYZ कॉलेजला त्याच्या घराच्या जवळचं कॉलेज आहे, नंबर दिला अलॉटमेंट प्रिफरन्सला आणि त्याच कॉलेजला त्याचा नंबर लागला तर त्याचं त्याच कॉलेजला ॲडमिशन फ्रीज होऊन जाईल. त्याला फक्त तिथे जाऊन फीस भरून ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याला ते पहिल्याच प्रिफरन्सचं कॉलेज जर मिळालं तर ॲडमिशन प्रोसेसमधनं एकतर ॲडमिशन घ्यावं लागेल, नाही तर त्याला बाद व्हावं लागेल. दुसरं असतं तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्समधलं कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही ते अलॉटमेंट तशीच ठेवून पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही त्याला बेटरमेंट म्हणून पुढे जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला पुढच्या दुसऱ्या राऊंडसाठी जायला स्कोप मिळेल. Reporting to the allotted institutions and confirmation of admission by submitting required documents and payment of fees after cap round. ह्या राऊंडमध्ये ज्या ज्या इन्स्टिट्यूशनला फर्स्ट प्रिफरन्सला तुमचे नंबर लागलेले आहेत तिथे तुम्हाला जाऊन ह्या कॉलेजेसमध्ये रिपोर्टिंग करायची आहे. रिपोर्टिंग केल्यानंतर कॉलेज तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमच्याकडनं फीस घेऊन तुम्हाला फीस पेड रिसिप्ट हे दिल्या जाईल आणि तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म झाल्यासारखं होईल. पार्ट 5 कॅप राऊंड 2. तर यामध्ये परत तीच प्रोसेस डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स ऑफ कॅप राऊंड 2 हे 31 डिसेंबरला होणार आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 2 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. आपल्या मनासारखं कॉलेज जर आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये मिळालं नाही तर इथे सेकंड चान्स तुम्हाला आहे जो 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला भरता येईल. त्यानुसार परत डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 हा लावला जाईल 5 जानेवारीला. ॲक्सेप्टिंग टू द ऑफर सीट हे असेल जवळपास 6, 7 आणि 8 जानेवारीला आणि रिपोर्टिंग टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन हे 6 ते 8 जानेवारीपर्यंत चालेल. म्हणजे दुसरा राऊंड हा 1 जानेवारीपासून ते 8 जानेवारीपर्यंत चालेल. ह्याही राऊंडमध्ये कुणाला ॲडमिशन मिळाले नाही आणि सपोज कुणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जे स्टुडंट्स हाय मेरिटवाले असतात त्यांना समजा कुठे मेडिकल कॉलेजला किंवा BAMSला BHMSला इकडे तिकडे ॲडमिशन मिळाले तर त्या सीट्स वॅकंट्स होतात.
त्या वॅकंट झालेल्या सीट गव्हर्मेंट कॉलेज हे वेबसाईटला देते किंवा ॲडव्हर्टाइजमेंट टाकते किंवा ॲप्लिकेशन फॉर्म इन्व्हाइट करतात. त्यांनी परत त्याच प्रोसेसमध्ये त्यांची मेरिट लिस्ट लावल्या जाते आणि त्यांचे गव्हर्मेंट रूल्सप्रमाणे ॲडमिशन केले जातात. तर हे ॲडमिशन जवळपास 9 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. याच ॲडमिशन्समध्ये इन्स्टिट्यूट लेवलचे म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस नाही तर गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस, अनएडेड इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स ज्याला आपण मॅनेजमेंट सीटचे ॲडमिशन्स म्हणतो त्यासुद्धा त्या कॉलेजला मेरिट लिस्ट लावून ती ॲडमिशन्स होतील. कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक इयर हे 4 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि कट ऑफ डेट सगळ्या प्रकारच्या ॲडमिशनसाठी ही 14 जानेवारी आहे. आणि सर्व कॉलेजेसला ॲडमिट झालेल्या स्टुडंट्सचं सबमिशन DTEला अपलोडिंग ऑफ डाटा हे जवळपास 15 जानेवारीपर्यंत करायचं आहे. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन ज्यामध्ये आपण एक शेड्यूल पाहिलं आहे ॲडमिशन्सचं जे म्हणजे आजपासून सुरू होतं आहे तर ते जवळपास एक 15 जानेवारीपर्यंत चालू राहील. यामध्ये परत फर्दर काही क्युरीज तुम्हाला असतील तर स्टेट CET सेल्सचे नंबर कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत आणि जर काही फर्दर इन्फॉर्मेशन असेल यू कॅन कॉन्टॅक्ट टू मी फॉर दोज फॉलोइंग phone numbers like 9923072990. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि सर्व 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांना फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट फर्दर नोटिफिकेशन जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला ते आपोआप मिळतील. थँक्यू.